आपण सर्वजण लेट अस ओपन आवर बायबल्स. आपण आपलं पवित्र शास्त्र उघडूया टू जेनेसिस. उत्पत्तीचा 4था अध्याय. लेट अस ओपन जेनेसिस चॅप्टर नंबर 4. आणि आपण सर्वजण त्याच्यातनं एक वचन वाचणार आहोत. लेट अस ऑल रीड अ वर्स फ्रॉम देअर. उत्पत्तीचा 4था अध्याय, Genesis chapter number 4, and we'll be reading from verse number 6. Genesis chapter 4 and we are reading from verse number 6. त्याचं 6वं वचन. Then the Lord said to Cain, "Why are you angry? Why is your face downcast? If you do what is right, will you not be accepted? But if you do not do what is right, sin is crouching at your door. It desires to have you, but you must master it." हे ज्या वेळेला मी वचन वाचलं, दिस वॉज द वर्स दॅट आय रेड रिसेंटली. 2 days ago वी वर ॲट दिदीज प्लेस, आणि तिच्याकडे एक चिल्ड्रन्स बायबल आहे, अँड आय वॉज रीडिंग फ्रॉम द चिल्ड्रन्स बायबल दिस वर्स. अँड इट इज सो ब्युटिफुली रिटन त्या वर्समध्ये की सिन इज राईट ॲट युअर डोर, you must do what is right, otherwise it will overcome you किंवा it will conquer you. पाप जे आहे ना ते आपल्या दारापाशी उभं आहे, आणि आपण जर दार उघडलं तर ते आपल्यावर हावी होऊ शकतं. इट कॅन ओव्हरपॉवर अस. सिन कॅन ओव्हरपॉवर अस. आपल्याला प्रत्येकाला ही स्टोरी माहिती आहे. वी नो दिस फेमस स्टोरी, द स्टोरी ऑफ केन अँड एबल. आदामाची दोन्ही लेकरं. आणि आपल्याला माहिती आहे या ठिकाणी काय झालं होतं. अजून केननी हाबेलाची हत्या केली नाही आहे. टिल नाव केन हॅज नॉट मर्डर्ड हिज ब्रदर. फक्त एवढंच झालं आहे की त्याची ऑफरिंग ॲक्सेप्ट झाली नाही, है ना. केन अँड एबल ब्रॉट 2 ऑफरिंग्स. काय ऑफरिंग्स होते? केन ब्रॉट धान्य आणलं त्यांनी, हिज फर्स्ट फ्रूट फ्रॉम हिज क्रॉप्स. आणि एबल ब्रॉट अ सॅक्रिफाईस, अ लॅम्ब, है ना. आता या ठिकाणी असं झालं की कधी विचार केलाय का, हॅव यू एव्हर थॉट वाय एबल सॅक्रिफाईस वॉज ॲक्सेप्टेड? हावेलाचं जे अर्पण होतं ते काय ॲक्सेप्ट केलं गेलं, अँड वाय वॉज केन सॅक्रिफाईस नॉट ऑर ऑफरिंग नॉट ॲक्सेप्टेड? कैनानी जे काय ऑफरिंग दिली त्याचं काय ॲक्सेप्ट झालं आणि हाबेलाचं काय झालं? हॅव यू एव्हर थॉट अबाउट दिस? इज गॉड बिंग पार्शल हिअर? इथं तो पक्षपात करतो का? फेवरिझम करतो का? तो केनवर तेवढी प्रीती नव्हता करत का? टेल मी दिस. मला लहानपणापासून प्रश्न पडला होता की का देवाने हावेलाचं जे ऑफरिंग आहे ना ते ॲक्सेप्ट केलं, अँड वाय नॉट केन्स ऑफरिंग? बिचारा ही ऑल्सो वर्क इन द फील्ड ना. ही ऑल्सो गॉट हिज. कुठल्या शेतकरीला विचारा, आस्क अ फार्मर हाऊ मच एफर्ट ही हॅज टू टेक. पण तरी देखील हिज ऑफरिंग वॉज नॉट ॲक्सेप्टेड. वाय? हावेलानी जे अर्पण केलं किंवा एबलनी जे काय ऑफरिंग दिलं त्याच्यामध्ये काय गेलं होतं? ब्लड वॉज स्पिल्ड, है ना. द लॅम्ब किंवा जे काय त्यांनी ऑफरिंग दिलं दॅट टाइम ब्लड वॉज शेड. देवानी जेव्हा ते ब्लड पाहिलं दॅट टाइम ही वॉज सॅटिस्फाईड किंवा दॅट टाइम ही वॉज प्लीज्ड. का बरं ब्लड एका प्रकारे देवानी पाहिल्यानंतर त्याला ते आवडलं? Tell me, why is blood actually important and why was it pleasing to God? Someone's blood is shed. कोणाचं तरी रक्त सांडलंय आणि देवाला ते अर्पण आवडलं का? कोणाचं तरी रक्त सांडलंय आणि त्याच्याद्वारे काय होतोय? ब्लड इज द सिम्बल ऑफ दॅट सॅक्रिफाईस विच ब्रिंग्स रिडेम्पशन. रक्ताद्वारे मनुष्याचं काय येतं? सुटका येते. वेन एबल वॉज गिविंग हिज ऑफरिंग ही वॉज ॲक्च्युली पोर्ट्रेईंग आय एम अ सिनर. आणि म्हणून त्याच्यासाठी एक सॅक्रिफाईस केलं त्यांनी. सॅक्रिफाईस ऑफ अ लॅम्ब किंवा सॅक्रिफाईस ऑफ ॲन ॲनिमल. ज्याच्याद्वारे काय दिसतं की आय एम नॉट एबल टू रिडीम माय सेल्फ. मला स्वतःहून माझ्या गोष्टींची भरपाई करता येणार नाही.
म्हणून एका प्रकारे आय एम सॅक्रिफायसिंग दिस. आणि म्हणून जर आपण पाहिला थ्रू आउट द बायबल वी कॅन सी दॅट ब्लड इज युज्ड फॉर द रिडम्पशन ऑफ सिन्स. पापांची सुटका करण्यासाठी रक्त सांडलं जाणं गरजेचं होतं. कराराच्या कोशावर काय लावत होते ते, है ना? वेन द हाय प्रीस्ट वुड एंटर ही वुड पुट द ब्लड. वाय? द ब्लड सिम्बलाइजेस की देर इज समवन सॅक्रिफाइस्ड. दॅट्स वाय जीसस हॅड टू गो ऑन द क्रॉस. कधी विचार केलाय का की देवाची किंवा येशूची जी काय आपण असं म्हणू शकतो, वाय वॉज जीसस ब्रुटली किल्ड ऑन द क्रॉस? वाय इज इट नेसेसरी जिथं ते म्हणतं की माझं रक्त पुष्कळांच्या पापांसाठी सांडलं जाते. माय ब्लड इज बिंग स्पिल्ड फॉर द फॉरगिव्हनेस ऑफ मेनी. ब्लड, कधी तुम्हाला जर प्रश्न पडला ना, रीड इफिशियन्स 1:7. त्याच्यामध्ये असं लिहिलं आहे की बाय हिज ब्लड वी आर रिडीम्ड. माहिती आहे, आपल्याला विकत घेतलंय देवाने. ही हॅज बॉट अस विथ अ प्राइस. एबल वॉज ट्राईंग टू से, हाबेल काय दाखवायचा प्रयत्न करत होता, आय एम अ सिनर, मला माहिती आहे पापी आहे मी, अँड आय कॅनॉट रिडीम माय सेल्फ. पण ऑफरिंग करताना पण ॲक्च्युली ही वॉज गिविंग अ सॅक्रिफाईस, सॅक्रिफिशियल ऑफरिंग. देवाला ते पसंत आहे. काय म्हणलं आता पण पावलानी, ऑफर युअर सेल्फ ॲज अ लिव्हिंग सॅक्रिफाईस बिकॉज दॅट इज प्लीजिंग टू गॉड. दॅट इज अन ॲक्ट ऑफ वर्शिप. दॅट्स वाय हिज ऑफरिंग वॉज ॲक्सेप्टेड. काईन काय करत होता? केन वॉज ओनली ट्राईंग टू फुलफिल हिज ड्युटी. हिअर कम, दिस इज माय सॅक्रिफाईस. म्हणून आपलं ऑफरिंग ॲक्च्युली ते ऑफरिंग नसतं विच वी पुट इन साईड द बॅग. आवर ऑफरिंग इज वॉट वी गिव्ह टू द लॉर्ड. लॉर्ड, आय वॉन्ट टू ऑफर माय थॉट्स टू यू. माझे विचार तुला द्यायचे. आय वॉन्ट टू सॅक्रिफाईस माय सिनफुल डिझायर्स. दिस इज आवर ट्रू सॅक्रिफाईस, आवर ऑफरिंग टू द लॉर्ड. ते देवाला पसंत आहे. ओके, ही स्टोरी होती. पण त्याच्यानंतर काय झालं, सी द लॉर्ड सेड की तुझं जे सॅक्रिफाईस आहे किंवा तुझं जे ऑफरिंग आहे, आय डिडंट लाईक इट, नो प्रॉब्लेम. मी त्याच्यावर फेवर केला कारण इट वॉज इम्पॉर्टंट. वॉट एव्हर ही डिड वॉज गुड. पण तो काय म्हणतो, केनला गॉड इज गिविंग अ पीस ऑफ ॲडवाईस अँड इट इज अ टीचिंग, नॉट जस्ट फॉर केन बट फॉर ऑल ऑफ अस. प्रत्येकाला ती एका प्रकारे काय टीचिंग आहे, शिकवण आहे, ती चावी आहे, इट्स अ की, लिटरली अ की दॅट कॅन ओपन मिस्ट्रीज, treasure. See what it is written in verse number 7 and 8. If you do what is right, will you not be accepted? And secondly, but if you do not do what is right, sin is crouching at your door. It desires to have you, but you must master it. असं म्हणलंय की पाप जे आहे तुझ्या दारापाशी उभं आहे आणि ते काय करेल, तुझ्यावर हावी होऊन जाणार आहे, and it will overpower you. अनेक वेळेला आपण काय करतो माहिती आहे, डू यू नो वाय वी फॉल इन सिन? बिकॉज वी अलाव द थीफ, द रॉबर, त्या ठगवणाऱ्याला आपण काय करतो, अलाव करतो, कम इनसाइड दिस हाऊस, टेक माय पीस, टेक माय मेंटल बॅलन्स अँड एव्हरीथिंग अँड गो. मग आपण बसतो प्रार्थना करत. वी अलाव हिम. देवाने इथं तेच सांगितलं आहे, दॅट सिन इज क्राउचिंग ॲट युअर डोर. पाप इतकं आपल्या आजूबाजूला असतं की इट इज जस्ट वेटिंग, कुठलं दार उघडतंय, कुठलं खिडकी उघडते, अँड आय विल एंटर. बट वन मोर ब्युटिफुल थिंग इज देअर. एक अजून मला खूप, वेन आय वॉज रीडिंग दिस आय वॉज अमेज्ड. आज सकाळी वॉट गॉड गेव मी. असं म्हटलेलं आहे की तो दारापाशी उभा आहे. पाप जे आहे इट इज लिटरली ॲट युअर डोर. बट टेल मी दिस, देर इज ऑल्सो वन मोर पर्सन स्टँडिंग ॲट द डोर. Genesis and Revelation 3:20, he says, Jesus says, I stand at the door of your heart and I knock. A gentleman, है ना, he knocks. हा असाच शिरतो. पाप जे आहे ना, इट विल जस्ट एंटर. एक रूड गेस्ट सारखं, चोरासारखं. चोर कधी आपल्याला इन्व्हिटेशन देऊन येत नाही. ही जस्ट एंटर, बार्ज इन, सगळं तोडून फिडून. But Jesus is like a gentleman and he says that, can I come in? And if I come in, I will dine with you, have fellowship with you. आता मला प्रश्न हा पडला की if there are two people standing at the door, who should I allow to come inside? Jesus. Every single day I should allow Jesus. है ना? आणि जर येशू आपल्याबरोबर आत फेलोशिप करत असेल, if you are sitting inside
विथ जीसस हॅव्हिंग लंच. तर तुम्ही मला सांगा, कोणी पण येऊन बेल वाजवला तर तुम्ही दार उघडाल का? If the thief is standing at the door, if you know that Satan is standing at the door, but you are inside having lunch and dinner with Jesus, would you even bother about him? बेलचं बटन बंद करून टाकू आपण, कडी अजून एक लॉक करू आपण. दिस इज वॉट द बायबल इज टीचिंग अस, की आपल्याला आपलं अंतकरण जे आहे, हृदय जे आहे, ह्याची काळजी घ्यायची. वी नीड टू टेक केअर ऑफ आवर हार्ट, आवर सोल, आवर माइंड. की एका प्रकारे whom we are allowing inside. Is it the Lord Jesus or is it sin? तर विचार करण्यासारखं असं आहे की हे आपण का लक्षात घ्यायचं? वाय? का आपण अलाव करायची परवानगी देतो? हू कॅन कम इनसाइड? अगेन, आजचा एका प्रकारे आपण जे शिकत आहोत थ्रू आवर सॉंग्स, थ्रू आवर रीडिंग्स अँड थ्रू आवर प्रेयर्स अँड इसेन्शियली आत्ताचं पण हे वचन, अलाउइंग इनसाइड. वाय? बिकॉज दिस इज द टेम्पल ऑफ गॉड. हे देवाचं शरीर आहे, देवाचं मंदिर आहे. हे देवाचं शरीर, जे देवाची मंडळी आहे ना, इवन द चर्च, डू यू नो द टेम्पल ऑफ गॉड हॅज टू सिग्निफिकन्सेस. है ना, दोन जणांना देवानी किंवा पावलाद्वारे सांगितलं की दे आर कॉल्ड द टेम्पल ऑफ गॉड. यू ॲज अन इंडिव्हिज्युअल अँड ऑल्सो द चर्च, मंडळीला पण एकत्र त्यांनी काय म्हणलंय? इट इज द टेम्पल ऑफ गॉड. आता प्रश्न हा आहे की वी ॲज इंडिव्हिज्युअल्स आपण हे ॲनलाइज करतो का आपण हे एका प्रकारे ती रिस्पॉन्सिबिलिटी उचलतो का? दिस इज द टेम्पल ऑफ द लिव्हिंग फादर ऑर द लिव्हिंग गॉड, आणि म्हणून ह्याच्या आतमध्ये पाप शिरता कामा नये. ना आय वॉन्ट टू आस्क यू अ क्वेश्चन. इमॅजिन जर मोशेचं जे तंबू होतं, दर्शन मंडप जे होतं, और लेट्स से सॉलोमन्स टेम्पल इज देअर अँड यू वर केप्ट ॲज अ सिक्युरिटी गार्ड, तर आपण काय केलं असतं? आपण आपलं पूर्ण जीवन प्राण लावला असता ना. वी वुड हॅव गॉन टिल ऑलमोस्ट आवर डेथ टू मेक शुअर नो अनऑथराइज्ड पर्सन एंटर्स दिस टेम्पल. है ना, आपल्यालाच गार्ड करायचं आहे. वी हॅव टू गार्ड इट. दिस टेम्पल वी हॅव टू गार्ड इट. आपल्याला ह्याची काळजी करायची, आपल्याला ह्याची देखभाल करायची. वी मस्ट मेक शुअर दॅट नो बडी एल्स एंटर्स दिस टेम्पल बट द लॉर्ड जीसस. कारण हे विशेष ह्या गोष्टीचं महत्त्व काय आहे? कारण एका प्रकारे देवानी आपल्याला हे मंदिर तर दिलं, देवानी आपल्याला त्याचं मंदिर तर बनवलं. ही क्रिएटेड अँड ही हॅज कॉल्ड अस द टेम्पल. पण एक प्रोसेस जी अजून पण चालू आहे ती म्हणजे काय? इंटरनल क्लेन्झिंग. अजून पण आतून आपण स्वच्छ होत आहोत. हे जे देवाचं मंदिर आहे ना, इट इज स्टील बीइंग क्लेन्स्ड एव्हरी डे. जसं आपण आपल्या घराची कशी काळजी घेतो. द हाऊस वॉज क्रिएटेड इयर्स अगो, but we still clean it every day to maintain it. And if let's say for example कुठून तरी काहीतरी घाण आली किंवा कुठून तरी जर काहीतरी एका प्रकारे dirt enters your house, you make sure you clean it that day. तसंच आपलं हे जे टेम्पल, जे देवाने आपल्याला हे आपल्याला म्हणलं की वी आर हिज टेम्पल, वी मस्ट मेक शुअर दॅट वी आर क्लिनिंग इट एव्हरी डे. अँड हाऊ कॅन यू क्लीन इट? बाय द वर्ड ऑफ गॉड. देवाचं वचन आहे आणि त्याचा पवित्र आत्मा आहे जो आपल्याला काय करतो. Now I'll show you how it works. The Holy Spirit is like a light. It will shine on that place. इथं घाण आहे. पवित्र आत्मा काय करतं माहिती आहे का? एका दीपस्तंभासारखं आहे. ते आपल्याला प्रकाश पाडतो आणि दाखवतं की अरे दिस प्लेस, दिस एरिया इन युअर लाईफ यू आर नॉट डुईंग गुड. प्लीज टेक नोट. मग त्याच्यानंतर आपल्याला वचन घ्यायचं आहे, क्लेम करायचं आहे अँड प्रे टू गॉड दॅट लॉर्ड क्लीन माय हार्ट. है ना? कारण जर आपण असं नाही केलं तर काय होतं? देन दिस टेम्पल और दिस रूम और दिस हाऊस ऑफ गॉड, देवाचं हे जे मंदिर आहे ते आतून खराब व्हायला लागतं, त्याला कूज लागते, सडायला लागतं. इट इज लिटरली, इट कॅन कॅच रस्ट अँड फंगस. हे की नाही? व्हॉट हॅपन्स वेन समथिंग कॅचेस रस्ट? जर एका ठिकाणी कुठल्याही लोखंडाला जर गंज लागला तर काय होतं? इट स्प्रेड्स लाईक गँग्रीन. हे की नाही? लाईक वाईल्ड फायर. ते एका प्रकारे काय करतं? पूर्णपणे सगळ्या गोष्टीला ते खराब करून टाकतं. फंगस डज द सेम थिंग. मग त्याला साफ करणं अजून अवघडून जातं. सो वी मस्ट बी शुअर ऑफ हाऊ वी आर वर्किंग फॉर आवर टेम्पल. आता एवढंच क्लिनिंग म्हणजे काय माहिती आहे का? इट इज नॉट जस्ट अबाउट क्लिनिंग द टेम्पल. फक्त शरीर जे आहे किंवा आपलं जे अंतःकरण आहे ना, इट इज नॉट जस्ट ओनली अबाउट क्लिनिंग, but it is also about building the temple.
देवाचं हे जे मंदिर आहे, आपण ह्याला फक्त शुद्ध करत जर बसलो आणि ह्याला एका प्रकारे ह्याचं बांधकाम नसेल होत, देन व्हॉट्स द पॉइंट? Paul says that start building that temple, grow in it, grow in the Lord. है ना? म्हणजेच देवाच्या वचनांवर मनन करत राहणं. To meditate on that word of God that will allow us to grow in Him. का असंच आपण एक मंदिर आहे, एक खोली आणि आपल्याला तेवढंच पुरेसं झालं? इज इट ओके? इज इट इनफ? नाही ना. वी नीड मोर अँड मोर ऑफ गॉड टू लिव्ह इन अस. आणि म्हणून आपण ते काय केलं पाहिजे? वी मस्ट मेक शुअर दॅट इट इज इन्क्रीजिंग. आणि ह्याच प्रकारे आपण जे शिकत आहोत, आय हॅव अ स्मॉल स्टोरी दॅट आय वॉन्ट टू शेअर विथ यू. आपण सगळ्यांनी ती वाचली आहे, बट लेट अस ओपन दॅट पॅसेज. लेट अस ओपन मॅथ्यू चॅप्टर नंबर 18. Matthew chapter number 21. Matthew chapter number 21. Yes, Matthew chapter number 21. आणि आपण त्याच्या 12व्या वचनापासून पुढे वाचणार आहोत. प्लीज ओपन विथ मी द गॉस्पल अकॉर्डिंग टू मॅथ्यू. आणि आपण त्याचं 21वा अध्याय उघडत आहोत. चॅप्टर 21 and we are reading from verses 12 onwards. Read with me. Jesus entered the temple area and drove out all that who were buying and selling there. He overturned the tables of money changers and the benches of those selling doves. It is written, he said to them, my house will be called a house of prayer, but you are making it a den of robbers. The blind and the lame came to him at the temple, and he healed them. But when the chief priests and the teachers saw of the law the wonderful things that he had done, the children shouting in the temple area, Hosanna to the Son of David, they were indignant. Do you hear what these children are saying? They asked. And Jesus said, yes. Have you never read, from the lips of children and infants you have ordained praise? The last part, आठवतं आपण हे वाचलं होतं. It is from Psalms. है ना? Psalms chapter number 8, verse number 2. From the lips of children and infants. Infants म्हणजे माहिती काय असतात? टॉडलर्स, ज्यांना बोलता पण येत नाही. अशा प्रकारचे बाळ जे आहेत ना, ते पण देवाची स्तुती करतात. कॅन यू इमॅजिन हाऊ गुड आवर गॉड इज, हाऊ ग्रेट आवर गॉड इज. आणि या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की येशू त्याच्या मंदिरात, ज्यावेळेला तो मंदिरात आज जातो, तर त्यांनी काय पाहिलं असतं? ही सॉ पीपल एक्सचेंजिंग मनी अँड ट्रेडिंग डव्स. म्हणजे ते त्या ठिकाणी कबूतर किंवा एका प्रकारे जे पशु असायचं, जे डव्स असायचे, दे वुड एक्सचेंज देम, ट्रेड देम, मनी एक्सचेंजर्स. अँड जीसस वेंट. आणि असं म्हटलं आहे, इथं तर फार सभ्य भाषात लिहिलं आहे एका प्रकारे. इन जॉन इफ यू रीड यू विल नोटिस काय लिहिलं आहे. इन जॉन सेज की त्यांनी ही यूज्ड अ विप लिटरली, आणि सगळ्यांना बाहेर काढलं त्यांनी. ही यूज्ड अ विप अँड ही वॉज लिटरली थ्रॅशिंग एव्हरीबडी आउटसाइड. गेट आउट. द वर्ड गेट आउट इज रिटन. गेट आउट ऑफ माय फादर्स हाऊस. हाऊ डेअर यू डू दिस. डू यू वॉन्ट टू रीड दॅट? रीड इट. It is in John chapter number 2 and verses 13 and 16. John chapter 2 verses 13 and 16. 13 to 16. The Gospel according to John, that's a दूसरा अध्याय, and let us read from verses 13 onwards. When it was almost time for the Jewish Passover, Jesus went up to Jerusalem. In the temple courts, he found many men selling cattle, sheep, and doves, and others sitting at the tables exchanging money. So he made a whip out of cords, and drove all of them from the temple area, both sheep and cattle. He scattered the coins of the money exchangers and overturned their tables.
To those who sold doves, he said, "Get these out of here. How dare you turn my father's house into a market?" वाटतो? Holy infant, so tender and mild. Do you think this Jesus is tender and mild? है ना? ही इज शोईंग की काही गोष्टी टॉलरेट होऊ शकतात, काही गोष्टी टॉलरेट होऊ शकत नाही. देवाच्या मंदिरामध्ये हे चालू शकत नाही. देवाच्या मंदिरामध्ये हे चालू शकत नाही. सिन कॅनॉट रिसाइड इन द टेम्पल ऑफ गॉड. सिन कॅनॉट रिसाइड इन अस. God is saying some things I can understand, some things I allow, but some things I do not allow. काही गोष्टी असे आहेत जे देवाला चालत पण नाही. इट इज नॉट एक्सेप्टेबल. नो इफ्स, नो बट्स, नो ग्रे एरिया. इट इज आयदर ब्लॅक, इट इज आयदर व्हाईट. नो ग्रे एरिया. ओके. अँड सी व्हॉट जीसस डिड. ही ड्रोव देम आउट. आता कोणी तिथं नोटीस केलं आहे का? व्हॉट डज ही से? इन मॅथ्यू असं लिहिलं आहे दॅट यू हॅव मेड इट अ डेन ऑफ रॉबर्स. सी, अ डेन ऑफ रॉबर्स लिहिलं आहे. लुटेरन है ना, थीव्स, गुहा. कधी नोटीस केलंय का का असं म्हणलं असेल? का? वाय जीसस इज युझिंग अ स्पेसिफिक वर्ड ऑफ रॉबर्स अँड थीव्स अँड लुटेरे आणि नाही का चोर? वाय? काय म्हणलंय देवानी? हु इज सेटन्स वन ऑफ द आयडेंटिटीज ऑफ सेटन इज दिट ही इज अ थीफ. तो एक रॉबर सारखा आहे. ही इज अ थीफ. ही कम्स इन साइड अँड ही टेक्स एव्हरीथिंग. थीफ्स. यू कॅनॉट अलाव सिन इनसाइड. कारण ते काय करतं? शांती हिसकावून घेते. देवाचा आनंद, गॉड्स लव्ह, इट विल टेक इट अवे. इफ यू अलाव हेट्रेड, है ना, मनामध्ये जर एका व्यक्तीबद्दल जर आपण जर राग किंवा एका प्रकारचा क्लेश किंवा हेटेड फिलिंग जर आपण त्याला फेस्टर करत राहिलो तर काय होईल? ते इव्हेंच्युअली इट विल कॉज द लव्ह ऑफ गॉड टू फॉल डाऊन. अँड दॅट हेट्रेड विल ओव्हरपॉवर अस. त्यावेळेला मनामध्ये काय होतं? द्वेष भावना जास्त वाढते आणि आपण पाप करतो. आलं लक्षात? इट्स अ व्हेरी सिम्पल गेम ऑफ चोर अँड पोलीस. चोर इज सेटन, पोलीस आर यू गार्डिंग द टेम्पल ऑफ गॉड. आपण आहोत जे देवाच्या या मंदिराची काय करत आहोत? रक्षा करत आहोत. कारण सैतान कसा आहे? तो सगळं हिसकावून घेणार आहे. ही इज ऑलवेज ट्राईंग टू टेक समथिंग. इट इज हिज बिझनेस. अजून एक गोष्ट कधी नोटीस केली आहे का? तिथं लिहिलं ट्रेडर्स. म्हणजे ते काय करत होते? एक्सचेंज करणारे. एक्सचेंजर्स अँड ट्रेडर्स. ट्रेड करत होते. सौदा करणारे किंवा मराठीत काय म्हणतो आपण त्याला? व्यापारी. कधी विचार केला का व्यापार कधी खऱ्या अंतःकरणाने होऊ शकतो का? म्हणजे इन टुडेज एज, है ना? पहिलेच्या जमान्यामध्ये म्हणायचे की व्यापारी व्हायचे तर खोटं बोलायला पहिले शिकतो, है ना? आज पण तुम्ही विचार करा, का हे अशा प्रकारे शिकवण दिली जाते? का अशी मेंटॅलिटी झाली दॅट यू शुड लर्न टू बी अ लायर? व्हाय? बिकॉज इट इज द बिझनेस ऑफ सेटन. काय केलं त्यांनी? ही टूक जीसस ऑन द माउंटेन अँड ही सेड, बाव डाऊन, आय विल गिव्ह दिस टू यू. ही वॉज ट्रेडिंग, एक्सचेंजिंग, हे की नाही? तो काय म्हणतो? तू माझ्याकडे माझ्या समोर नमन कर किंवा तू वरून स्वतःला खाली फेक अँड आय विल गिव्ह यू ऑल द ग्लोरी. वाव, गुड. ज्याच्याकडे स्वतःचं काही नाही तो दुसऱ्यांना द्यायला बसला, हे की नाही? जो स्वतः सगळं हरवून बसलाय, द वन हू हॅज लॉस्ट एव्हरीथिंग, ही वॉन्ट्स टू गिव्ह अस समथिंग, है ना? कोण आहे? अ थीफ, फसवणारा. आणि विशेष म्हणजे अ वन हू इज गोइंग टू ट्रेड. अरे एवढंसं चालतं रे, थोडंसं पाप चालतं, थोडीशी लबाडी चालती. लिटल बिट ऑफ लाईज इज ओके, इट हॅज टू हॅपन. On my sheet of paper, I said I came here at 8:50, whereas I came at 9:30 at work. No problem. It is lies. है ना? हे काय करतो आपण? ट्रेडिंग. कारण मनामध्ये सैतान म्हणतो लिटल बिट इज ओके, इथनं एवढं तर चालतं. Nobody looks so much in detail. But the Holy Spirit is telling us this is wrong, this is wrong, this is wrong. आणि आपण त्याला म्हणतो wait, I'm making a deal with this guy. है ना? ट्रेडिंग.
कोण करतं हे? सैतान करतो. दॅट इज हिज वे ऑफ डीलिंग विथ अस. आणि विशेष म्हणजे काय माहिती आहे का, मी त्याला खूप एक चांगलं नाव दिलं आहे, उदाहरण दिलं आहे. आपल्या प्रत्येकाच्या घरी ना, एव्हरीबडी इन आर हाऊस यू मस्ट हॅव रँडमली एक्सपिरियन्स दिस. कोणतरी येतं आणि कधीतरी दुपारच्या वेळेला ना, स्पेशली इन आफ्टरनून्स, समबडी विल रिंग युअर बेल. मे बी यू आर स्लीपिंग, ईटिंग, वॉचिंग समथिंग किंवा फोनवर आहे, बट इट इज युअर पीसफुल टाईम. आणि कोणतरी येतं, साहब ये लो ना, मॅडम ये चाहिए क्या, आणि आपण म्हणतो नाही चाहिए, नाहीच आहे, वी डोंट वॉन्ट इट, गो प्लीज गो. पण तो परत येईल आणि तो व्यक्ती ना आपला फार चिड येते. आणि मग नंतर आपण जेव्हा त्याला रस्त्यावर पण बघतो ना, इफ यू सी हिम ऑन द रोड ना, बेलचं बटनच बंद करत टाकायचं, हे की नाही? ऑर से दॅट आय एम नॉट होम, बिकॉज दॅट मॅन इज अनोईंग. तो व्यक्ती जो आहे ना, तो फार त्रास देतो. पण तो कोण असतो? सेल्समॅन असतो. मी सैतानाला तशी उपमा दिली आहे. ही इज लाईक दॅट अनोईंग सेल्समॅन हू विल कम ॲट युअर डोर एव्हरी टाईम. यू वॉन्ट दिस सिन, यू वॉन्ट टू ट्रेड विथ मी समथिंग, असं करतो तो नेहमी. ही इज ऑलवेज ॲट आवर डोर, है की नाही? बट देवाने काय सांगितलं आहे? ही ओव्हरटर्न टेबल्स. त्यांनी काय केले? ते पूर्ण जे टेबल्स होते त्यांना उलटं केलं. ते मनी एक्सचेंजर्सचे जे कॉईन्स होते ना, ते एका प्रकारे मनी एक्सचेंज करत होते. दे वर ट्रेडिंग मनी ऑल्सो. तर देवाने काय घेतलं? ते कॉईन्स घेतले आणि असे विखरून टाकले. ही स्प्रेड द कॉईन्स ऑन द फ्लोअर. सगळे शीप आणि कॅटलला त्यांनी ते विप घेऊन त्यांना बाहेर हकललं आणि मग त्यांना म्हणलं की हाऊ डेअर यू डू दिस. आता कधी विचार केला आहे का की आपण एक मिनिटासाठी लेट अस जस्ट थिंक लिटल बिट प्रॅक्टिकली. समबडी इज सेलिंग डव्स इनसाइड द टेम्पल. थोडी ना काय वाईट करतोय बिचारा, इट्स गुड ओनली, नो, है ना? आपण पण असा विचार करतो ना, बिचारा ही सेलिंग डव्स, सच इनोसेंट ॲनिमल. कोणाला तरी जर सॅक्रिफाईस करायचं असेल तर ही कॅन डिरेक्टली गो इनसाइड द टेम्पल. होतं ना, इन द लॉ ऑफ मोझेस त्यांना सांगितलं होतं 2 कबूतर किंवा 2 असे तुम्ही देऊ शकता. आणि आपण म्हणू की जीसस यू आर बिंग व्हेरी लिटल बिट, थोडं एक्स्ट्रीम झालं, हे जरा जास्त झालं, यू शुड नॉट हॅव डन दिस. मग एवढं पण नाही, इट्स टू मच अँगर, यू शुड. जीसस सेड नो, दिस ॲक्ट इज अलाउड बट आउटसाइड द टेम्पल, नॉट इनसाइड. कारण इनसाइड काय होतं आहे? कोणाचं महत्व आहे? हू इज इम्पॉर्टंट इनसाइड द टेम्पल? इट इज द फादर, इट इज द प्रेझन्स ऑफ द लॉर्ड. जीसस इज इम्पॉर्टंट इनसाइड, द होली स्पिरिट इज इम्पॉर्टंट इनसाइड, नॉट एनिथिंग एल्स. जर दुसऱ्या गोष्टीला जर जास्त महत्व दिलं तर काय होईल? वी विल फॉरगेट हिज प्रेझन्स. व्हॉट वॉज इम्पॉर्टंट? द प्रेझन्स ऑफ द लॉर्ड इनसाइड द टेम्पल. देवाची उपस्थिती जास्त महत्त्वाची आहे. म्हणून पाऊल करेंच्या पत्रामध्ये काय लिहितो माहिती आहे का? दॅट सेट युअर आईज ऑन थिंग्स अबाव. Jesus said, where your eyes are, where your heart is, there your treasure will also be. आपल्या अंतःकरणामध्ये जर येशू असेल, जर देव असेल, तरच आपल्या अंतःकरणामध्ये देवाच्याच गोष्टी चालत राहतील. पण जर व्यापारामधल्या असे नाही का, सैतानाबरोबर थोडाफार आपण जर व्यापार सुरू केला, इफ यू स्टार्ट ट्रेडिंग विथ सेटन, थोडाफार लिटल बिट सिन इज अलाउड, दिस मच सिन इज अलाउड, त्याच्यानंतर काय होतं? देवाची उपस्थिती आपण विसरून जातो. आणि सैतान अशाच प्रकारे म्हणतो, तो धूर्त आहे खूप. नोटीस करा, ही यूज्ड इनोसेंट डव्स. त्यांनी तिथं कुठल्या प्रॉस्टिट्यूट्सला नाही बसवलं, त्यांनी तिथं मटनवाल्याचं दुकान नाही उघडलं, त्यांनी किती इनोसेंट बिझनेस चालू केला. इट लुक्स सो गुड टू दी आईज, बट जीसस सेज नो. नो मीन्स नो. हाऊ डेअर यू टर्न इट इन टू अ मार्केट प्लेस, है ना? म्हणजे काही गोष्टी आपल्या अंतःकरणात, इन आवर लाईफ, इन आवर टेम्पल, ह्या शरीरामध्ये काही गोष्टी अलाउड असतात किंवा आपण म्हणू शकतो की वी कॅन डू इट, बट गॉड सेज सिन कॅनॉट एंटर आवर हार्ट्स. त्याला वाव देणं बरोबर नाही आहे, है ना? कधी विचार केला आहे का की काही गोष्टी जे होते ना, लहानपणापासून वी हॅव एक्सपिरियन्स दिस वेन वी वर यंग किड्स, है ना? लहान होतो तर लहानपणी आपण खेळून यायचो ना, एकदम चिखलात माखलेले एकदम, नाही का? आवर शूज वुड बी डर्टी अँड हँड्स वुड बी डर्टी अँड युअर मदर वुड से, आपली आई आपल्याला पहिलेच म्हणती, ते बुटं पहिले बाहेर काढ, किंवा टेक युअर शूज आउटसाइड अँड देन एंटर अँड गो स्ट्रेट अवे इनसाइड द वॉशरूम अँड क्लीन युअर सेल्फ. का हे महत्त्वाचं होतं? आउटसाइड डर्ट इज नॉट अलाउड इनसाइड. इन द स्कूल, कधी विचार केला आहे? इन द स्कूल ज्यावेळेला आपण चुकून पण वी वेअर अ डिफरंट स्वेटर,
है ना, रोजचं स्कूलचं स्वेटर नाही घातलं आणि वी वेअर अ डिफरंट स्वेटर, द प्यून विल ओनली टेल अस ये बाहर का नहीं अलाउड है, स्कूल का स्वेटर पहन के आओ. का? काही गोष्टी जे बाहेरचे आहेत ते अलाउड नाही आहेत. तसंच आपल्या जीवनामध्ये ह्या मंदिरामध्ये सर्टन थिंग्स गॉड सेज इज नॉट अलाउड. जे त्याला नाही आवडत, वॉट एव्हर थिंग इज गॉड सेइंग दॅट आय डू नॉट लाईक शुड बी आउटसाइड ऑफ युअर टेम्पल. ज्या वेळेला आपण आपल्या या रोजच्या जीवनामध्ये कॉम्प्रोमाइज करत नाही, घराबरोबर कॉम्प्रोमाइज करत नाही, वेन वी डोंट कॉम्प्रोमाइज विथ आवर वर्क लाईफ, वाय डू वी कॉम्प्रोमाइज विथ द टेम्पल ऑफ गॉड? देवाच्या मंदिराबरोबर आपण का कॉम्प्रोमाइज करतो? इथं हे थोडंसं चालतं. ऑफिसमध्ये चालेल का कधी अशा गोष्टी? स्कूल्समध्ये, कॉलेजेसमध्ये चालतील का अशा गोष्टी? मूवी थिएटरमध्ये तुम्ही स्वतःचा डब्बा नेला तर चालेल का? नाही चालणार. दे से इट्स नॉट अलाउड. आय एम गिविंग यू दीज वेग एक्झाम्पल्स ताकी आपल्याला कळावं की आपण काय करतो. वी इन आर टेम्पल ऑफ द लॉर्ड वी से इट इज ठीक आहे, चालतं, थोडंफार पाप, थोडंफार हे बघू दे, थोडंफार घेऊ दे, चालतं, हे अलाउड नाही आहे. हे देवाचं पवित्र मंदिर आहे, विच नीड्स टू बी होली. अँड रिमेंबर द वर्ड्स ऑफ जीसस, हाऊ डेअर यू, असं म्हणलं आहे. इट इज द फादर्स हाऊस. आपण जोपर्यंत रेकग्नाइज नाही करत ना आपल्याला देवानी काय बनवलं आहे, व्हॉट ही हॅज ट्रान्सफॉर्म्ड अस इन टू, वी विल नॉट स्टार्ट रिस्पेक्टिंग इट. एका गरीबाला जर तुम्ही एका मोठ्या महालामध्ये जाऊन नेलं ना, जोपर्यंत त्याला कळत नाही अरे बाबा दिस इज अ बिग पॅलेस, तोपर्यंत तो गरिबासारखाच राहील, तो खालीच झोपेल. बट वेन समवन टेल्स हिम दिस इज अ पॅलेस, स्टार्ट लिव्हिंग लाईक अ पॅलेस, मेंटेन इट लाईक अ पॅलेस, त्यावेळेला तो एफर्ट्स घेईल अँड ही विल स्टार्ट लिव्हिंग लाईक हाऊ यू शुड लिव्ह इन अ पॅलेस. आज ज्या वेळेला मी हे वचन वाचत होतो ना, एस्पेशली दिस लास्ट पार्ट, तर ह्या वेळेला मी एक गोष्ट वाचली. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. नोटिस दिस विथ मी. रीड वर्सेस नंबर 13. 13 वचन आपण वाचूया. प्लीज रीड विथ मी. मॅथ्यू चॅप्टर 21, मत्तेचा 21वा अध्याय, आणि आपण त्याचं 13वा वचन वाचणार आहोत. मॅथ्यू चॅप्टर 21 आणि त्याचं 13वा वचन, वर्स नंबर 13. काय म्हणलं त्याने तिकडं? दॅट इट इज रिटन, ही सेड, माय हाऊस will be called a house of prayer. माझे घर हे प्रार्थनेचं मंदिर किंवा प्रार्थनेचं घर म्हणता येईल. कॅन वी कॉल दिस हाऊस each to his own? Can we call this house as a house of prayer? है ना? Are we living in that life of prayer? Rose 24/7 connected with the Father, praying to the Lord, fellowship with the Lord. आपल्या या जीवनामध्ये प्रार्थना होत आहे का? कारण देवाने काय केलं, त्याच्यावर फोकस केलं की हे घर काय म्हटलं जाईल, इट विल बी कॉल्ड अ हाऊस ऑफ प्रेयर. दिस मॅन शुड बी कॉल्ड अ मॅन ऑफ प्रेयर. दिस वुमेन, दिस सिस्टर शुड बी कॉल्ड अ सिस्टर ऑर अ पर्सन ऑफ प्रेयर. ते प्रार्थनेचं जीवन जगतात. I don't know whether they know the whole Bible. त्यांना प्रकटीकरण कळालं नाही आहे, नो प्रॉब्लेम, बट दे प्रे. देअर लाईफ इज अ डेडिकेटेड लाईफ ऑफ प्रेयर. आपण काल पण शिकलो होतो, वी वर ऑन झूम अँड वी लर्न सो मेनी थिंग्स अबाउट प्रेयर. रिमेंबर द लाईफ्स? मोजेस 40 years, है ना? डॅनियल 70 years प्रेइंग. त्याच्यानंतर आयझॅक 20 years. प्रत्येक व्यक्तीना वर्षांमध्ये प्रार्थना करत होता. लाईफस्टाईल ऑफ प्रेयर. Now let me tell you one more thing, जे मी काल सांगितलं नाही. There were 2 more people who I wanted to tell you. Actually 3, let's say 3. 3 more people ज्यांचे नाव मी घेतले नाही, who actually lived a life of prayer more. जास्त ते लोक त्या वर्षांमध्ये देवामध्ये किंवा प्रार्थनेच्या जीवनमध्ये जगत होते. The first was Noah. 120 years a life of prayer. निश्चित त्याचं लाईफ पहिलेपासून होतं, बट हाऊ मेनी ऑफ अस रिमेंबर टू बिल्ड द आर्क, त्याला ते तारू बांधण्यासाठी किती दिवस लागले? 120 years. Noah is praying, Lord, am I doing this right? Lord, are you sure it is going to rain? Lord, is my life correct? 120 years Noah was walking with the Lord. Second person, जे मला असं वाटतं की who had a life of prayer, it was Enoch. है ना? Genesis and Hanok.
300 years he walked with the Lord. मला तुम्ही सांगा, what does it mean to walk with the Lord? It is to have a prayerful life, continuously fellowship with the Lord. आणि आता the greatest of all is the Lord Jesus himself, who is praying even today. है ना? आज देखील तो प्रार्थना करत आहे. Thousands and thousands of years the Lord Jesus is praying. Now we should ask ourselves, आपण आपल्या स्वतःला पण विचारू, माझ्या प्रार्थनेचं जीवन कसं आहे? है ना? Is it just a few minutes or is it my whole life? Prayer is very important. कारण तो म्हणतो this will be called a house of prayer. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, तर let me tell you this, that when we are reading this, आपण हे जेव्हा वाचतो त्याच्यात असं लिहिलं आहे that this is a temple of God, है ना? हे देवाचं मंदिर आहे. Now let me show you 4 important things that should be inside a temple of God. देवाच्या मंदिरामध्ये ॲज एन इंडिव्हिज्युअल आपल्यामध्ये ते असलं पाहिजे. इट शुड बी इन अस, अँड मोस्ट इम्पॉर्टंटली ॲज अ चर्च ऑल्सो इट शुड बी इन अस. कारण दोन्हीला काय देवाने दिलं आहे? टेम्पल ऑफ गॉड, आयडेंटिटी ॲज टेम्पल ऑफ गॉड. 4 important things. Read with me. Verse number 13. First thing that the Lord said, that my house will be called a house of prayer. Let our lives become lives of prayer. आपले जे कौटुंबिक किंवा घरामध्ये असलेली पण हाऊस प्रेयर्स, ॲज अ फॅमिली वी शुड सिट टुगेदर अँड प्रे. प्रार्थना फक्त चर्चमध्ये नाही होत, प्रार्थना फक्त झूमवर नाही होत. प्रेयर शुड बी अ लाईफ पॅटर्न फॉर ईच इंडिव्हिज्युअल, ईच फॅमिली, अँड ऑल्सो ॲज अ फॅमिली, ॲज अ चर्च. प्रेयर लाईफ फक्त एका व्यक्तीची रिस्पॉन्सिबिलिटी नसती. प्रेयर लाईफ इज अ रिस्पॉन्सिबिलिटी फॉर ऑल ऑफ अस. आपण कुठं आहे माहिती आहे का? वी आर इंडिव्हिज्युअली डुईंग इट अँड मोस्ट लाईकली वी आर डुईंग इट इन चर्च, बट आवर फॅमिली प्रेयर लाईफ इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. एकत्र बसणं, प्रार्थना करणं, व्हेरी इम्पॉर्टंट. त्याच्यानंतर तो काय म्हणतो माहिती आहे का? सी दिस इन वर्स नंबर 14. द सेकंड थिंग दॅट इज इम्पॉर्टंट इन द हाऊस ऑफ गॉड. तो म्हणतो द ब्लाइंड अँड द लेम केम टू हिम ॲट द टेम्पल अँड ही हील्ड देम. देवानी ज्या वेळेला त्यांना बाहेर काढलं, वेन ही ड्रो एव्हरीबडी आउट, ही वॉज स्टिल हिलिंग पीपल. So in the temple of God, people should be helped. Second point that is important, जे देवाच्या मंदिरात पाहिजे ते म्हणजे काय? We should be helping people. Having an attitude towards people. एकमेकांसाठी आपण कार्य करणं, एकमेकांची मदत करणं, हे आपलं प्रत्येकाचं वैयक्तिक वृत्ती असली पाहिजे आणि मंडळी म्हणून पण एक वृत्ती असली पाहिजे. It should be our attitude as an individual and the heart as the church also together to help others. Whoever is coming inside the church, we should be helping him. है ना? Second thing, that he was being helpful. Third thing, आपण बघू verse number 15. की या ठिकाणी काय झालं is that, but when the chief priests and the teachers of the law saw wonderful things he had done. Third part, Jesus was doing wonderful things, powerful things. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामधनं पौल पण हे म्हणतो दॅट लेट युअर लाईफ्स बिकम पॉवरफुल विटनेसेस. द थर्ड पॉईंट इज की आपल्या प्रत्येकाच्या जीवनामधनं पण आणि मंडळीच्या द्वारे पण देवाचं अद्भुत कार्य दिसलं पाहिजे. मे पीपल एक्सपिरियन्स द पॉवर ऑफ गॉड. हे की नाही? द थर्ड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, वंडरफुल थिंग्स ऑफ गॉड, गॉड्स लव्ह, मे पीपल नो इट. अँड लास्टली द फोर्थ इम्पॉर्टंट पॉईंट इज दिस. बघा काय होतं, सी देन. That they also saw children shouting in the temple area saying, Hosanna to the son of David, and they were indignant. त्या ठिकाणी लेकरं काय करत होते? What were they doing? They were shouting. But what are actually they doing? ते काय करत आहे exactly? They are praising. They are praising the Lord. The house of the Lord, the temple of God should be a temple of praise. आपलं नेहमी तोंडातनं देवाची उपकार स्तुती निघली पाहिजे. म्हणून पाऊल म्हणतो ना, ही गोज ऑन टू से दॅट लेट आवर लाईव्स ऑलवेज बी ग्रेटफुल टू गॉड. इन एव्हरी सिच्युएशन बी थँकफुल अँड प्रेज हिम. देर शुड ऑलवेज बी अ प्रेयरफुल अँड प्रेझिंग ॲटिट्यूड टुवर्ड्स गॉड. देवाच्या या मंदिरामध्ये पण नेहमी चिल्ड्रन टेक नोटीस. देर वर चिल्ड्रन हू वर शाउटिंग होसाना टू द हायेस्ट. है ना? आपण पण ही गोष्ट शिकलं पाहिजे की इन द टेम्पल ऑफ गॉड या 4 गोष्टी आहेत की नाही. फर्स्ट मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज की देवाची उपस्थिती पाहिजे.
सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग आपण जे शिकलो की दीज 4 थिंग्स, दॅट इट शुड बी अ हाऊस ऑफ प्रेयर, इतरांची मदत केली पाहिजे, अदर्स शुड बी हेल्प्ड, देवाचं अद्भुत कार्य दिसलं पाहिजे, गॉड्स ॲक्च्युअल नेचर शुड बी रिव्हील्ड फ्रॉम आवर लाईव्स, अँड लास्टली अँड फोर्थली म्हणजे काय, वी शुड ऑलवेज बी गिविंग प्रेज इन एव्हरी सिच्युएशन. का? कारण ह्या मंदिराच्या बाहेर 2 लोक उभे आहेत. 2 people are outside the temple. One is a thief, but the other one is the one who gives life, our Lord Jesus. Now the question comes to us. आपण कोणाला आत घेतो? Who are we allowing to come inside this house and take control? Shall we pray?